हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज बघा आपण बघतो एकदम युनिक अशी रेसिपी. ही बनवायला खूप सोपी आहे आणि बघा दिसायला तर एकदम मस्त अशी दिसत आहे. आणि आपण ज्या पदार्थापासून बनवली आहे ते अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांना तर तुम्ही 100% देऊ शकता, एवढी ही चविष्ट अशी रेसिपी आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी पालक घेतलेली आहे आणि पाणी व्यवस्थित गरम केलेलं आहे. तर त्यामध्ये पालक व्यवस्थित काय करायचं, आपल्याला एक अर्धा मिनटं शिजवून घ्यायची आहे. त्याच्यावरती जास्त शिजवायची गरज नाही आहे. फक्त पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये पालक टाकायची आणि अर्ध्या मिनटामध्ये आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे. पालक हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे आणि जर लहान मुलं असं खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना ही रेसिपी बनवून द्या. ते आवडीने खातील आणि मागून घेतील आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. एवढी ही अप्रतिम रेसिपी आहे. तर बघा पालक मी काय केलं, शिजल्यानंतर थंड पाण्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता मिक्सरचं जार घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालूयात 1 वाटी रवा. तर इथे मी बारीकवाला रवा घेतलेला आहे 1 वाटीच्या वजनी प्रमाणात. त्यानंतर आता आपण इथे जी पालक ठेवली होती, ज्यामधलं आपण थंड पाण्यामध्ये याला मिक्स करून ठेवलं होतं. तर थंड पाणीमध्ये काय होतं की पालकचा रंग बदलत नाही. तर ती पालक इथे घालायची आहे. पाणी नाही घालायचं आहे, फक्त पालक घालायची आहे. आता त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे दही घालत आहे आणि पालक पूर्ण थंड करून घ्यायची आहे, मगच घालायची आहे. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 1 ते 1.5 इंच आलं घालते आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लसणाचा वापर करायचा आहे. तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत. तर पालकला स्वतःची जास्ती चव नसते, मात्र ही शरीरासाठी खूप हेल्दी असते, खूप आरोग्यदायी असते. तर तुम्ही आवर्जून ही रेसिपी बनवा, म्हणजे मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. तर आता यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि या सगळ्याला काय करायचं, बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा वाटण आपलं करून झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम मस्त असं हे दिसायला दिसत आहे बघा. एकदम रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि हे वाटण एकदम असं जाडसूद मी वाटून घेतलेलं आहे. तर याला तर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बघा. आणि थोडंसं यामध्ये पाणी घालते आहे, म्हणजे हे एकदम घट्ट आहे. तर थोडंसं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं अजून पाणी घालू शकता. तर थोडंसं अजून हे घट्ट आहे आणि यामध्ये रवा आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी इथे घालायचं आहे, कारण रवा भिजल्यानंतर घट्ट होतो. तर हे बघा अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं आहे, आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून याला एक थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे बघा. अशा प्रकारे मिश्रण आहे, तर ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. तर आता याला झाकण ठेवून देऊयात. 10 ते 12 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे. तर जोपर्यंत आपण हे रेस्टवर ठेवत आहोत तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात. तर बघा मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. आता त्यामध्ये खोबरं घालते. तर इथे मी ओला नारळ वापरलेला आहे. ओल्या नारळाचे असे काप करून घेतलेले आहेत. म्हणजे काय होतं की वाटताना हे एकदम मस्त बारीक असे होतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ना, जेव्हा तुम्ही ओल्या नारळाची अशा प्रकारे चटणी बनवाल ना, तर त्याची चव अप्रतिम लागते. तर नारळासोबत आता इथे मी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर थोडंसं 1 इंच आलं घातलेलं आहे, 2 मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या. त्यानंतर इथे लसूण घालायचं आहे 7-8 पाकळ्या आणि चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. बघा यामध्ये आपण जास्त काही जिन्नस घातलेले नाही आहे. एकदम आपले घरचेच साहित्य वापरलेले आहेत, तरीसुद्धा चटणीची चव मात्र एकदम मस्त होते. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मी थोडंसं इथे अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि त्यानंतर काय करायचं, याला वाटून घ्यायचं आहे. तर जेवढं बारीक तुम्ही वाटू शकता तेवढं बारीक आपल्याला वाटायचं आहे. आणि ही चटणी तुम्ही एकदम कोणत्याही चपातीबरोबर, भाजीबरोबर, भाताबरोबर कशाही बरोबर खा, एकदम मस्तच लागेल आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील, कारण ही ना नारळामुळे खूप चविष्ट अशी बनते. तर आता चटणी आपली तयार झालेली आहे. तर याला आपण काय करूयात, तर एका दुसऱ्या भांड्यात काढूयात. तर मी छोट्या कढईमध्ये याला काढून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे. तर इथे मी 1 नारळाचा वापर केलेला आहे. आता याला आपण काय करूयात, फोडणी देऊयात. तर त्यासाठी बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि काय करायचं आपल्याला,
त्यामध्ये जिन्नस घालायचे आहेत बाकीचे. तर बघा सुरुवातीला मी 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये राई घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे. त्यानंतर इथे थोडीशी मी अर्धा चमचा चण्याची डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ इथे घातलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे कढीपत्ता घालणार आहोत. आता बघा हे मस्त असं तडतडलं की आपण यामध्ये घालून घेणार आहोत. अशा प्रकारे तडका लावायचा आहे. तर गॅसवर तेल व्यवस्थित गरम करून यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असा आपला तडका तयार झालेला आहे. त्याला चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा एकदम मस्त अशी फोडणी बसलेली आहे. तर आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर चला आपण याला आता साईडला ठेवून देऊयात आणि पुढची प्रोसेस करूयात. तर बघा आता मी ना जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं ते घेतलेलं आहे. तर बघा बॅटर असं झालेलं आहे. तर बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण यामध्ये रवा होता आणि रवा भिजल्यानंतर घट्ट असा होतो. तर बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे. असंच आपल्याला हवं आहे. तर आता आपण काय करूयात यामध्ये इनो घालूयात. तर इनो जर का तुम्ही नाही घातलात तर हे डोसे जे आपण बनवणार आहोत ते एकदम कुरकुरीत होतात आणि जर तुम्ही इनो घातलात तर ते सॉफ्ट बनतात. तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ते बनवू शकता. तर मला सॉफ्टवाले डोसे बनवायचे आहेत. तर इथे मी अर्धी पॅकेट इनोचं इथे वापरलेलं आहे आणि याला मस्त मिक्स करून घेते. आणि जर तुम्हाला कुरकुरीत डोसे हवे असतील तर तुम्ही इथे इनोचा वापर नाही केला तरी चालेल. तर बघा आता सगळ्यामध्ये मिक्स केलं आहे. तर बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण काय करूयात गॅसवरती पॅन ठेवूयात आणि त्यावरती थोडंसं तेल घालून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला काय करूयात कपड्याने क्लीन करून घेऊयात. म्हणजे काय होतं की तेल पूर्ण तव्याला व्यवस्थित लागतं आणि मग आपले डोसे अजिबात चिपकत नाहीत. तर आता यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे. जसं आपल्याला आपण नॉर्मली डोशांसाठी बनवतो ना तसंच बनवायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे याचं व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ते बॅटर घालूया. तर ते एक पळी मी बॅटर घेतलेलं आहे. बघा बॅटर असं घट्टसर आहे, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही आणि असं आपण जसं नॉर्मली डोसा बनवतो ना त्या प्रकारे याला बनवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. तर हे बघा मस्त असा हा हिरवागार डोसा बनलेला आहे. दिसायला किती सुंदर दिसतोय. आता याला काय करूयात आपण ना थोडंसं तेल घालूयात. हलकंसं तेल घालायचं आहे. तुम्ही तेलाच्या जागी बटर वापरू शकता. पण इथे मी थोडंसं तेल वापरलेलं आहे. तर साईडने थोडंसं तेल घालायचं आहे आणि एक अर्धा मिनटं याला शिजू द्यायचं आहे. तर अर्ध्या मिनटाच्या नंतर बघा हे शिजल्यानंतर याचा थोडासा रंग बदलतो. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम 10 ते 15 मिनटात एकदम मस्त असे डोसे बनवू शकता. हे बघा आणि आता आपण याला काय करूयात पलटी करून घेऊयात. बघा किती मस्त असा निघत आहे. अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि तुटत वगैरे नाहीत. बघा मस्त असा हा डोसा आपला तयार झालेला आहे आणि कोणी म्हणणारसुद्धा नाही की आपण हा पालकचा वापर करून बनवलेला आहे. एवढा हा अप्रतिम असा लागतो. तर एक डोसा मी बनवून घेतलेला आहे. अशाच प्रकारे दुसरासुद्धा बनवून घ्यायचा आहे. तर पुन्हा मी तव्यामध्ये बॅटर घालून घेते बघा आणि पुन्हा असं आपण डोशाच्या शेपमध्ये याला फिरून घ्यायचं आहे. तर हे बघा किती मस्त असा हा बनला जातो आणि अजिबात तुटत वगैरे काही नाही आहे. तर जास्त वेळ पण नाही लागत. जर तुम्हाला सकाळी घाई असेल तर घाईच्या वेळेला तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि पुन्हा याला थोडंसं तेल घालायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक अर्धा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आणि पुन्हा याला पलटी करून घ्यायचं आहे. तर हे बघा एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे डोसे बनतात जर आपण इनो यामध्ये नाही घातला आणि जर इनो घातला तर एकदम मस्त असे हे नरम लुसलुशीत डोसे बनतात. तर हे एकदम चवीला मस्त लागतात. तर आपले बघा मस्त असे हे डोसे तयार झालेले आहेत आणि दिसायला जेवढे मस्त दिसतात ना तर हे चवीला तेवढेच मस्त आहेत. तर बघा मी तुम्हाला ना आतून सुद्धा दाखवते. बघा कसा मस्त हा जाळीदार असा डोसा झालेला आहे. तर हे बघा एकदम मस्त असा डोसा तयार झालेला आहे. चविष्ट आणि एकदम आरोग्यदायी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.